आत्मानस्व दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्त धन्य मनसो ज्ञात्मा. 9व्या अध्यायातला श्लोक आहे बघा. 9व्या अध्यायामध्ये ऐश्वर्य योग, भक्तियोग हे 2 सांगितले प्रामुख्याने. हा आमचा ऐश्वर्य योग देखील की सांगे पुचई बघाचा म्हणजे या अध्यायाला फारसं महत्त्व आहे. तो ऐश्वर्य सांगते वेळी आणि त्याची पूर्वपीकडची जगात 2च माणसं आहे, बद्ध आणि मुक्त. बद्धामध्ये 4 प्रकार पडत असतात. विषयी, पामर, जिज्ञासू 3 प्रकार पडायचे. तेव्हा महात्मा केव्हा होतो याची पूर्वपीठिका याच्यामध्ये. तेव्हा महात्मा भूतादिमभयम म्हणजे परमात्मा स्वरूपाचं ज्यांना यथार्थत्वाने ज्ञान आहे आणि अपरोक्षत्वाने ज्याला ज्ञान होत असे त्याला महात्मा म्हणाल. जिकडे पाहिजे तिकडे परमात्मा दर्शन होतं आहे. काय म्हणायचं तुमच्या त्याच्यात मया ततमिदं सर्वं जगद मत्स्वानि सर्वभूतानि रचामि तेजवस्थितः. तेव्हा सगळे दैवी संपत्तीचे गुण घेऊन येत असतो. सूर्याला प्रकाश आणावा लागत असते का? समुद्राला पाणी आणावं लागतं काय? वरून पाऊस पडला तर कुबेर गंगा वाहते, नाही तर सुकून जाते, असं काही आहे का? महात्मा दैवी संपत्तीचे गुण घेऊन येत असतो. दैवी संपत्ती तुम्हाला पाठ आहे की अभयम सत्व संस्कृती लावून टाकायची सगळे. मग या दैवी संपत्तीचा प्रभाव दैवी प्रकृतीमाश्रित हा. आणि दैवी संपत्ती कशी कशी असते तिचं वर्णन केलेलं आहे. तरी जयाचे चौकटे मानसी मिळवण्याचे त्याचं वैराग्य कसं? त्या वैराग्यामध्ये प्रकार आहे. यत्मान, व्यतिरेक, वशीकार. यत्मान म्हणजे सारा काय आहे? साराच्या ठिकाणी बुद्धी ठेवायची, या साराचा त्याग करायचा. त्याचप्रमाणे किती विकार आहेत आणि किती त्याला आत्मपरीक्षणाचं म्हणणार. विकार घालवण्याचा प्रयत्न करणार त्याला यत्मान, व्यतिरेक असं म्हणणार. एकेंद्रिय म्हणजे अंतःकरणामध्ये विषयाच्या वासना असूनही सुद्धा आवरण आहे त्याला वशीकार संज्ञाचा. आणखी पण त्या वैराग्याचे प्रकार केलेले आहेत. सत्वगुणी वैराग्य, रजोगुणी वैराग्य, जिहासा वैराग्य, जिज्ञासा वैराग्य. जिहासा वैराग्य म्हणजे विषयाच्या ठिकाणी दोष दिसायला लागल्यानंतर जो आपण विषय रांधीतली लक्ष जो जेवणारा जाईल तरी तो ताटाची सांडोरी जाय जिहाभरी. हे दोषदर्शन वैराग्य असं म्हणतात. पण दोषदर्शन वैराग्य मंद वैराग्य टिकत नसतं. स्मशानात आहे तोपर्यंत वैराग्य आणि एकदम मसणाच्या बाहेर गेल्यानंतर दांडी मारतो लोकांना. त्याला जिहाचा वैराग्य असं म्हणा. जे वैराग्य असं जया निजेली आहे ते उपाशी. जागृतीमध्ये जो वैराग्य असतं पण झोपलेलं असतं सुद्धा रामकृष्ण परमहंसाचा हात कसा होत असे असा याला. आणि जोग महाराजांची गोष्ट सांगतात. त्यांच्याकडे कोणतरी ₹1,00,000 घेऊन आला. तर म्हणलं महाराज हे तुमच्या चरणावर पैसे आहे. महाराज म्हणले तुझे उचलकी घेऊन जा की तुला. अहो म्हणलं चांगल्या कामं करता करा मला तुला देवाने हात नाही दिले का? मला ते हाताने निजे दे ते वेळ म्हणून ती संस्था टिकली आहे. नाही तर काय झाली नाही ते 100 वर्षात किती संस्था आल्या आणखी. संस्था टिकून राहिली आहेत का भरभराटून राहिली? भरभराटून राहिली. जया निजे द्यायचे उपासी थोडे अनन्या चिंतन तुम्हाला जना परिपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगम वाम्यम. त्या भक्तीचा अशा पुरुषाकडून भजते माम अनन्य आदिमताम ते तत्व. त्याचं जे भजन असतं ते भजन कसं असतं? तुमचं आमचं भजन वेगळं आणि त्याचं भजन जे असतं ते परमात्म स्वरूपाला जाणल्यानंतर ज्ञानोत्तर प्रेम भक्ती म्हणतात. आपल्याला ज्ञान नाही मग फारच झालं तर ज्ञानावरून याच्यावरून परोक्ष ज्ञान होतं. कोणतं ज्ञान होतं?
पण अपरोक्ष कुठं होतं? ज्याला अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे त्याच्याविषयी जे कथा आहे अपरोक्ष आहे ना. मग भजन जनन्य मनस्वान ज्ञात्वा भूतानी, हे जर महात्म्याचं अनन्यता काय आपण पुष्कळ पाहिलं की अन्याश्रयानाम त्याग अनन्यता, ज्याच्यामध्ये सगळ्याचा त्याग केला जातो त्याला अनन्यता म्हणतात. अनन्यतेचे उदाहरण आपण पाहिले. पाण्याची मासा कसा असतो? आनंद असतो. चातक पक्षी ढगाच्या पाण्याची काय असतो? मौलाईची काय असते? अनन्य असते कडे. ही सगळी दृष्टांत सगळ्या बालपणामध्ये मुलाच्या विषयी आईला सर्व काळजी. तेव्हा ही सगळं अनन्य परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी अनन्यता असं म्हणत असतात. ऐसे मी वाचून नाही आपलं सूर्याच्या होण्या भोईजेन सूर्याचा विषयी असं सूर्याची किरणं असतात ते असं म्हणत असतात का थोडे आम्ही ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन करतो थोड्या वेळाने सूर्याची भोईजेन सूर्याचं विषयी हे अनन्यता म्हणून 9व्या अध्यायामध्ये कोणतं सांगितलं? अनन्याचिंतयतो महात्मानस्त्वं पार्थ अनन्याचिंतयन्तो वा. तिसरा कोणता? तदात्मानस्तन्निष्ठात् आहे. नदीला पूर्ण व्हायचं असेल तर कोणाकडे गेलं पाहिजे? आपल्या कुबेरगंगेकडे पूर्ण होत असतील. तुम्हाला पूर्ण व्हायचं असेल तरी ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा. वेदांत शास्त्राच्या मतामध्ये स्वगत जातीय विजातीय भेद देश काळ परिच्छेद शून्य असंग एकरूप सर्वत रूप चिद्रूप आनंद रूप असं जे तत्व आहे त्याला काय म्हणायचं? ब्रह्मा. ब्रह्म हे सुद्धा नाव नाही आहे, त्याला शब्दकोशातून नाव आहे. ब्रणात ब्रह्मा, ज्याची व्याप्ती इतकी आहे आकाश त्याच्यातून कोपऱ्यात कुठे दडत्याचा काय लागत नाही, पता लागत नाही, म्हणून त्या तत्वाला काय म्हणायचं? आणि त्याला पावल्यानंतर जीवात्मा पूर्ण त्याला काय आपलं स्थितप्रज्ञाचं काय 12व्या अध्यायामध्ये सुद्धा पूर्ण भक्तवांचे म्हणून पूर्णत्व प्राप्त झालेल्या भक्ताची अद्वेष्टा सर्व हे सगळे जसे मग तात्पर्य असायला अनन्याचिंतयन्तो भावे नाही तद्बुद्धयस्तदात्मा, त्याच्याच विषयी बुद्धी असणं. ईश्वरा वाचून काही जे अनेकलानी नाही ते एकच बुद्धी पाहिजे अर्जुना जगी. जीवात्मा स्वरूपाला विषय करते अशी जी बुद्धी आपली बुद्धी विषयाला विषय करत असते. आणि महात्म्याची बुद्धी तुमच्या त्या दवाखान्यामधला एक्सरे असतो फोटो घेण्याचा, तो आतली हे घेतो. आणि आपली बाह्य बुद्धी कोणची आहे? म्हणला फोटो आणा, आमचा फोटो घ्या, बरं बघू म्हणला फोटो कसा आहे. आता म्हटलं पुन्हा काढा की कशा करता दात कुठं दिसतो. हे आपली पद्धत आहे. म्हणून आत्मस्वरूप माया तत्संविधान सुखी जगत व्यक्त याला जी जाणते त्याला कोणती बुद्धी मिळते? तद्बुद्धी तदात्मा. अभ्यास सांगितलेला काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये अभ्यास करायचा, तेच ते पुन्हा पुन्हा तच्चंद्रम तत्कथनम अन्योन्यत्न ते तो एक परत म्हणजे ब्रह्माभ्यासन विचारू तद्बुद्ध तदात्मान तन्निष्ठा परायण कच्चन्य पुनरावृत्ती ज्ञान देतो. पण हे ज्ञान कोणाला होत असतं? ज्ञान नव्हतं होतं असं कोणत्याही चांगल्या कार्याकरता बुद्धी सत्वगुण प्रधान असावी लागते. त्याच्यामध्ये विकल्प उत्पन्न होत नाही. याला सद्बुद्धीची काय पाहिजे आवश्यकता आहे का? बुद्धीमध्ये काय काय विकार उत्पन्न होईल हे काही सांगता येत, पण त्या सर्वाचा त्याग करून शुभकामना करण्याकरता निश्चय कोण करत असते? काय करे म्हणजे निश्चयाच्या द्वारा आपल्याला परतीलापर्यंत जाता येत. तात्पर्य अशी तद्बुद्ध पुढे तन निसतात
त्याची तीच बुद्धी असणे, त्याचंच चिंतन करणे, त्याचंच सर्वाराधन करणे. आणि अशा रीतीने करता किंप्र स्वभावाला प्राप्त होतो ब्रह्म. काय करेल, नदी समुद्राला मिळाली, पूर्ण प्राप्त झालं, त्याला म्हटलं कृतकृत्यस्य बरोबर. तुमच्या 14व्या प्रकरणामध्ये काय आहे तर हाच विषय सुंदर आहे ना. त्याच्यामुळे विद्यानंद कसा असतो त्याच्यामध्ये या गोष्टी सांगेल. त्याला पूर्णत्व असतं, कृतकृत्यस्य. त्याच्यात सगळ्या दुःखाचा काय झालेला असतो, दुःखाभाव. त्याचप्रमाणे त्याला काही मिळवायचं राहिलं असतं, सर्व आत्मधाम. एकेची ठाई बैसाला तरी सगळं ब्रह्मांड हे सगळं कोणाचं रूप आहे. अनुरे न या थोकडान फुगा भाषा. त्याला काय मिळायचं, कृतकृत्यता. नाही, सर्व आत्मधाम म्हटलं, सर्व आहे ना. कारण आत्मा हा एका ठिकाणी आहे का सर्व ठिकाणी आहे. आत्म्यामध्ये भेद आहे का भेद स्वरूप आहे. मग असा आत्मा प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला जे आनंद होईल ते आनंद कोणाला, मला तुम्हाला जे दुःख होईल ते दुःख कोणाला. असा आत्माभाव आपल्याला प्राप्त झालेला असतो. कृतकृत्यस्य. त्याला काही लौकिक मिळवायचं असते का, इतर लोकांची लौकिकाची असते. लग्न झालं आहे पण मुलगाच नाही, मन दुःखी माणसं. लग्न झालेलं आहे पण मनासारखं होत. ह्या सर्व गोष्टीचा त्याला तो पूर्ण आनंद स्वरूप आहे. काय मग या आनंद या दुःखाला विचारतो, बरं काय अनुष्ठानं करायचे, लोकांतराच्या प्राप्ती करता काय स्वर्गाला वगैरे, इथल्यापेक्षा तिथले विषय कसे आहे. पण जीवत्व दशा आहे ना. काय मग अनुष्ठान याला करण्याची काय जरूरत नाही. हा सर्वात्मक झालेला आहे. मग त्याला करण्याची काय नाही. काही मिळवायचं आहे का, मग कृतकृत्याच्या. बरं काय ब्रह्मज्ञानाकरता काहीतरी प्रयत्न केले पाहिजे नाही का. श्रेयच असं म्हणतात. पेय आणि श्रेय असं आहे. आत्मजिज्ञासू असतो तो पेय म्हणजे प्रियामध्ये रमत नाही. नतेश्वर मते बुधा. मग तो कशामध्ये रमतो, आत्मस्वरूपा योन सुकोंतरा राहा. मात्र त्याला रमण्याची आवश्यकता राहिली नाही. तो तत्स्वरूप झाला असल्यामुळे कृतकृत्याचं इदम मया लब्ध इमम सापसे इदमस्ती इदमपि पुनः 14व्या तरंगामध्ये. तशाप्रमाणे कर्ता ब्रह्मरूप झाल्यानंतर, कोण ब्रह्मरूप झाल्यानंतर कर्म ब्रह्मरूप झालं. पण कर्ता ब्रह्मरूप झालं. जीवदशेत असेल तर एवढा मोठा चांगदेव खरा, पण कोणत्या दशेत आहे, जीवदशेमध्ये आहे. मुक्त पहिला दिसते पण कोणत्या दशेत आहे, ब्रह्मभावाला करते. तद्बद्ध असतात आत्मा तन्निस गच्छन्ते पुनरावृत्ती निर्धूत कर्म. दोन महात्मा अनुष्ठ पुढे कोणतं तद्बद्ध असतात आत्मा. अनन्या चिंतयन्तो माम हे जरा तेषां नित्याभियुक्तानां योगके विश्वविकसित योजना दया तुझी दया नमो योगेंद्र श्री गुरुराय. नाही का कोणाच्या रूपकाने गुरुचं वर्णन आहे, मुंदराच्या रूपाने. उंदरावर जो बसला आहे त्याच्या रूप. काय लोक विचारतात ना, एवढा मोठा गणपती आणि किती उंदीर झाला मोठा तर एवढा होईल की तो काही माजरी एवढा होत असतो का. मग एवढा मोठा गणपती उंदरावर बसला, उंदर मरूनच जाईल. त्याला अध्यात्म म्हणतात. काय म्हणायचं, अध्यात्माची म्हणून अध्यात्मामध्ये सगळं चालत असते. काय म्हणजे चालते. उंदीर त्याचा काय वाह नाही, पण बुद्धिमत्ता केवढी आहे तुम्हाला कल्पना नाही. वाद झाला तर षडारान मोठा का गणपती मोठा. भगवान शंकरामध्ये आणि पार्वतीमध्ये काय झाला, भगवान शंकर मग षडारान मोठा कोण, आणि पार्वती म्हणायचे कोण मोठा, गणपती मोठा. मग तिचं प्रत्येकाला सांगितलं म्हटलं पाहिलं जो 3
पृथ्वीला प्रदक्षिणा करून लवकर येईल तू सर्वांमध्ये मोठा. मग सडन आपलं वाहन निघून गेला. पृथ्वीच्या प्रदक्षिणा एकही होईना लवकर. आणि गणपतीने काही केलं नाही बा. आई वडिलाला 3 प्रदक्षिणा घातल्या. किती? 3 प्रदक्षिणा घातल्या बरोबर विधीपूर्वक मंत्र म्हणून. पार्वती आणि शंकराला. आणि बसला. मला तर म्हटलं काय आलो की म्हटलं 3 प्रदक्षिणा करून आलो की. षडानंद म्हणाला इथंच तर बसला आहे 3 प्रदक्षिणा किंवा. तेव्हा षडानंदाला तुम्हाला काही शास्त्र कळते का नाही कळत. म्हणजे अशा वेळेला आणखी बरोबर योग्य वेळेला आणि आईवडिलाला जर प्रदक्षिणा केली तर पृथ्वीच्या समान. 1 प्रदक्षिणा केली का 3 केल्या. मग गणपतीकडून एकही होईना. म्हणून कशाला किंमत आहे. ज्ञानाला किंमत आहे. हे ज्ञान काय करते. पूर्णत्व करून टाकते. याच्याकरता आपला विश्वविकसित दया सोडवी तुझी. मग भगवंताची जी महान शक्ती आहे त्या शक्तीच्या द्वारा या विश्वाला प्रफुल्लित करते. विश्व हे कोणत्या रूपात आहे. गूढ रूपात आहे. फुलामधला सुगंध जो असतो कळी रूपात कोणत्या ह्याच्यात असतो. हे बा कोणामध्ये फुलं सुगंध आहे का नाही. मग कळीमध्ये सुगंध आहे का नाही. मग कोणामुळे प्रफुल्लित होतं. सूर्यकिरणावर. सूर्याचं किरण का कमलाला लागलं म्हणजे त्याचं प्रफुल्लित झालं. मग सौंदर्य पुन्हा सुगंध. आणि ते फूल तोडून आपण भगवंताच्या चरणावरती काय करतो. वाहत असतो. त्याप्रमाणे या ब्रह्मस्वरूपाच्या उपाधीमध्ये मायेपाधीमध्ये विश्व सगळं दडलेलं आहे. त्याला प्रफुल्लित कोण करतो. जया सोडवे तुझी. मग भगवंताची जी शक्ती आहे त्याला प्रफुल्लित आहे. नाही का विश्व नव्हतं का गुप्त रूपात होतं. मग त्याला प्रफुल्लित कोण केलं. मायेने केलं. अशी शक्ती कोणाची आहे. विश्व विकसित मुद्रांतया सोडवी. तुम्ही सामान्य का गणेंद्र आहात. सर्व गणाचे कोण आहात तुम्ही. नवे नवे वडिलापेक्षाही तुमची कीर्ती कशी आहे. अधिक आहे. सगळ्या देवाधिकांना तुमच्या बापाला सुद्धा. गणपतीचा बाप कोण. त्यालाही सुद्धा पूजा करायला लागली. नामस्मरण स्वेशी कांटाळा असं म्हटलेलं. शिवाय दोन झालं तुमचे. काय करते महात्मानस तुम्हाला भारतात जाईल विकसित नन्या चिंतन तो भावे जना नासतो विद्यते भाव ना भाव विद्यते सदा. हा श्लोक कशा करता आला. भगवंताचा अर्जुनाचा काय घालवायचा आहे. मतलब एवढा मोठा वीर करा पण रडत बसला. अश्रुपूर्ण आकुलेशनम. तुम्हाला कळलं नाही. त्याच्याचे भाष्य फार सुंदर आहे. सांगून वेदाचं तंतदा कृपयाविष्टा अश्रुपूर्ण आकुलेशनम विषिदंतमिदं वाक्यम वाच. आणि मग भगवान त्यांना सांगते झाले. अश्रुपूर्ण आकुलेशन म्हणजे डोळ्यात काय आलं. पाणी आलं. उगीच झालं का हे सगळं. कुळ पाहून म्हणजे हे सगळे आपण यांना मारणार आहोत. आणि त्याला काय करायचं आहे. युद्ध करायचं आहे. प्रवृत्त करायचं आहे. मग भगवंताने वाक्य भगवंताचा क्लैब्यम मासमच मग पार्थ नाही तर असं. क्लैब्यम म्हणजे षंडपणा. एवढा मोठा वीर आहे पण तू षंडासारखा रडत बसलेला आहे. शब्द अनार्यदृष्टम. तू आर्यपुत्र आहे. तुला हे काय होत नाही. मा उत्तिष्ठ भारत. युद्धाला काय कर. मग भगवान त्याला काय हात धरून सुख करतात. मग कशाने होत काय काय. शोकाकुलित असूनही सुद्धा ज्याच्या शोकाच्या ठिकाणी कोणताही प्रकार नसतो त्याला शोक निवडते. सर्वसामान्य माणसाची बुद्धी वेगळी. वेळ जातो आपला. तुम्हाला सांगून काय उपयोग नाही. हे ज्ञानेश्वर महाराजाचे आई वडील
लहानपणामध्ये कोणाला सोडून जातात? ज्ञानेश्वर महाराज जे आहे लहानपणात, बरं ते पोरं काही सामान्य आहे का? सूर्यासारखी पोरं आहे. आणि पुन्हा दर्शन आहे का? एकदा केलं की मग केवढा शोक असला पाहिजे. मध्ये शोकाकुल झाले का? आहे का नाही? जेवण त्रिवेणी संगमामध्ये काय झाले आपले जीव दिले का त्याने? मग अशा परिस्थितीमध्ये पोरं रडत बसले का? आपलं कर्तव्य काय केलं? अशोचानन शोचस्वम प्रज्ञावान गदास्वन गदासोचे माणूसोचती पंडिता. कारण मुळामध्ये हे तिघे जे आहे ते काही ज्ञान शिकावं लागलं का ज्ञान घेऊनच आलंय. ज्ञान काय करत असतं? शोक निवृत्ती करते. गरिबाचा श्रीमंत ज्ञान करत असते का शोक निवृत्ती करते? म्हणतो नासतो विद्यते भाव ना भाव उभयवरपि दृष्टोन ठरवतं. सत्कोणाला म्हणायचं, असत कोणाला म्हणायचं. ज्याचा बाध होत असतो त्याला काय म्हणायचं? असत म्हणायचं. आणि ज्याचा कधी बाध होऊ शकत नाही त्याला काय म्हणायचं? पण जगत कसं आहे? बाध योग्य आहे. ज्ञान आहे का नाही? ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जगताचा काय होतं? सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मना. जीव भाव जगत भाव नाचे. आत्माही नाचे का? जीव ज्ञान झालं की तो जीव राहत असतो का? ब्रह्मस्वरूप. एखादी मुलगी आहे, गरीबाची मुलगी आहे, राजाच्या मुलाने तिला वरलेला आहे. मग तो पडदा आणखी बाजूला होईपर्यंत मुलगी गरीब आहे, राजा पडदा बाजूला केल्यानंतर हातभर होती आमची ना. आता ती गरीब राहिली, बाजी राहिली का राणी झाली? किती वेळात पडदा बाजूला. तसं जीव भाव जगत भाव बाद आहे. किती एका क्षणात होतो तो आमच्यासारखा होईल. काय आपल्याही पदी बाप रकमाचे जीव भाव नष्ट झाला आहे का? याला धन्यवान धन्यवान सात्मान मंजस आहे. हा खरा लाभ आहे. कोणता लाभ आहे? नाही का? तुमचा अभंग आहे ना त्याचा लाभ आहे. हे किरकोळ लाभ आहे नाही का? आज आहे आणि उद्या. आज लोक स्तुती करतात, उद्या तेच लोक निंदाही करतात. हे काही लाभ आहे का? आत्मलाभ म्हणतात त्याला. कोणता लाभ? प्रपंचामध्ये आणखी धनलाभ असतो, पत्रलाभ असतो आणि किरकोळ लाभ आहे सगळे. कोणते? सगळ्या लाभाचा समावेश ज्याच्यामध्ये होत असतो त्याला खरा लाभ म्हणतात. लाभ पायी पण कोणाच्या कृपादान केले संतीन कृपा. संतांची कृपा असावी लागत असते. तुमचा अभंग आहे ना. तात्पर्य कशा करताय आपलं? विश्व विकसित मुद्रा जया सोडवी तुझी पया नमोजी गजेंद्रा श्री गुरु. आता कोणता श्लोक राहिला? नासतो विद्यते भाव ना भाव बाध योगायचं. जगताचा काय होत असतो? आत्मस्वरूपाचा बाध होतो का? जे त्रिकाला बाधित असते त्याला सत म्हणायचं आणि त्याचा बाध होतो त्याला काय म्हणायचं? हे निवड कोणी करत असते? बुद्धी. नासत्व विद्यते भाव ना भाव उभयोर अपि दृष्टोन आहे का रे? बुद्धिमा दृष्ट तन्मय तत्व दर्शवी. सामान्य आहे ना, त्या दुधामध्ये पाणी किती आहे हे सामान्य माणसाला कळते. मग किती आहे त्याच्यामध्ये पाणी दाखव. थर्मामीटर ते यंत्र असतं बा, ते यंत्र दाखवतं इतकं पाणी आहे. म्हणजे उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व निवडून काढता येते का? किती दृष्टांत दिले? असे सांगायचे. 4 दृष्टांताला तर एकटाच पुरेल तुम्हाला. तैसे विचारता निरभय नाचतो विद्यते
म्हणून त्याला विवेक सांगितलं आहे. काय सांगितलं आहे त्याच्यामध्ये? आत्मा आणि आत्मविवेक सांगितला आहे. त्याचा नाचा तो आत्मा कसा आहे? सद्रूप आहे आणि प्रपंच कसा आहे? अद्रूप आहे. याची निवड कोण करतात? तत्वदर्शी तत्वज्ञान दाखवल्याची काय म्हणून राजहंसाचा दृष्टांत त्यांच्याकडे दिला आहे. आणखी कोणता श्लोक आहे? मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिनां अस्मानि सर्व. याच्यामध्ये आणि विवेक सांगितलं आहे. त्याच्या अन्वय आणि व्यतिरेक म्हणत असतात. ज्ञान करून देण्याच्या ज्या काही पद्धती आहेत ना त्याच्यामध्ये अपवाद, अध्यारोप 15व्या अध्यायामध्ये अपवाद केलेला आहे. पुढे तसा अध्यारोप केलेला आहे. अगोदर 2 श्लोकामध्ये अध्यारोप आहे. ऊर्ध्वमूलमदशाखमशः नरूपमस्य ततोपलभ्यते नान्द. माझ्या अगोदर अध्यारोप करायचा. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत आहे का? माझा अध्यारोप कशामुळे भासते? आणि पुढे वाटतं ठेवायचं असते का? अपवाद काढून टाकायचं असते. ते मुसलमानामध्ये नाही का ते ताबत असे उभारतात आणि कुठपर्यंत प्रेत आहे त्याच्यात सजवायचं असतं. कुठपर्यंत लाकडावर ठेवे आणि एकदा लाकडावर ठेवल्यानंतर हो म्हणलं त्याला मुद्रिका लावू दे. आता काय प्रेताला मुद्रिका लावाय. त्याप्रमाणे तैसे विचारता निरसले प्रपंच जे सण तत्वता तत्ववरले ज्ञानी. पुढे आणखी याला चांगला श्लोक आहे की त्याच्यामध्ये बायांना सुद्धा खुश करण्याचा श्लोक आहे. कसं दुधावरून लोणी काढायचं जाणीवेच्या आहे करता दिली सगळ्याचा प्रवास करून टाकलेला आहे. शेतकरी सुद्धा घेऊन टाकलेला आहे. उपनेता आणि सगळे नेता शेतकऱ्याचा आहे. पुढे कोणता श्लोक? शंका होती एक. वेद सांगतात संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. म्हणजे संताशिवाय त्या ज्ञानाची प्राप्ती नाही असं वेदांनी सांगितले. आणि गीतेमध्ये भगवंताने सांगितलं तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति. बरोबर आहे. म्हणजे एका ठिकाणी संताशिवाय प्राप्ती नाही. मग देव ते ज्ञान देऊ शकतो का नाही देऊ शकत? कोण? भगवंत. ज्ञान देतो ना. मी इकडे सांगितलं की संतांशिवाय प्राप्ती नाही. हे पहा माझा विठोबाचा कैसा आपण जीव आहे तोच गुरुरूपाने काय करतो? भक्ताला कोणत्या रूपाने ज्ञान देतो? नाही देवरूपाने. अरे ददावी योगंतनी माझ्या विठोबाचा आपणाची देवरूपाने काय करतो? आणि जर देवरूपाने होतो तोच पुढे काय होतो? गुरु. दोन्ही रूपं कोणाची आहेत? दोन रूपं भेदाची आहे का अभेदाची आहे का? तो संत रूपाने काय होतो? अवतार घेतो. दोन्ही पद्धत आहेत. देवही आहे आणि पुन्हा काय संत आहेत नाही का? नामदेवा करता कोण झाला वगैरे आधी करून देवाचं काय करतो नाही का? गुरुही कोण होतो? तोच होतो. देवही कोण? ज्ञानेश्वर महाराजांचा देवही कोण आहे? निवृत्तीनाथात. आणि नाही का? गुरुही कोण आहे? दोन्ही रूपं कोणाची आहे? आपल्याला भेद करता येत नाही. संत म्हणून देव भिन्न आहे. देव म्हणून संत काय नाही. तुमच्या का अभंग आहे? देवते संत देवते संत निमित्त. भेद करण्याचं काय नाही, काम नाही. मला लक्षात झाले का? आपल्या प्रपंचाचे म्हणजे प्रवचन संपले का? प्रवचनातली शंका असली तर विचारा की 6 प्रवचन आहे म्हणजे जगताचा संबंधी वाद म्हणजे विस्तारण त्याची संगती कशी लावायची? कोणती? जगताचा संबंधी अनेक वाद, परिणामवाद
आरंभवाद वगैरे. त्याच्यामध्ये थोडा अधिक विषय आहे. जगताच्या विषयीची मतं आहे. 6 दर्शन करायची मतं आहे. किती? 6 दर्शन करायचे. योग एक न्याय, दुसरा कोण सांख्य, जी तिसरे कोण वेदांत. संगतीला पाहिजे तेव्हा न्याय दर्शन आणि 6 आस्तिक दर्शन. 6 नास्तिक दर्शनामध्ये काय? शून्यवाद आहे. नास्तिक दर्शनाचा कोणता वाद आहे? शून्यवाद. शून्यवाद हा काय? पोकळीतून पुढं बीज निघत असते का? शून्यवाद म्हणजे पोकळ. एखाद्या पोराला सांगितलं जा म्हणलं 10 रुपये घेऊन जा. 5 रुपयाच्या केळी घेऊन ये, 5 रुपयाच्या काय घेऊन ये, आंबे घेऊन ये. तू घेऊन आला. म्हणलं किती शिल्लक राहिले? म्हणलं शिल्लकच नाही राहिले तर सांगायचे कायला? शून्यवाद. काय म्हणायचं? काही शिल्लक राहत नाही तर कोणता वाद येईल? मग शून्यातून जगत निर्माण होते का? जगताच्या बाबतीत बुद्धांचा कोणता वाद आहे? शून्यवाद. नास्तिकाचा तर शून्यवाद. अभावातून भाव निर्माण होऊ शकत नाही. पेरलंच नाही तर उगवेल कसं? आहे काय? कोणीतरी कारण असल्याशिवाय मग जगत कारण कोण? असा प्रश्न होता. मग जगताची प्रक्रिया कोणाची प्रक्रिया? मग जगत कसं निर्माण होते, काय होते वगैरे. मग त्याच्यामध्ये सगळे वाद आहे. परिणामवाद, आरंभवाद, विवर्तवाद, शून्यवाद. परिणामवाद हा सांख्याचा आहे. प्रकृतीचा परिणाम कोण आहे? वेदांत शास्त्रामध्ये सुद्धा जगत आहे नाही. कोणाचा परिणाम आहे? मायेचा परिणाम. शुद्ध ब्रह्मापासून जगताची उत्पत्ती होऊ शक्य आहे का? शुद्ध एखाद्या माणसाने ज्वारी पेरण्याच्या ऐवजी बारीक वाळूचे कण पेरले काय ते काय काम करू देत असते का? शुद्ध ब्रह्मापासून जगत उत्पन्न होऊ शकत नाही. त्याच्याकरता माया मानावी लागते. माया मानली म्हणजे तो ईश्वर होतो. आणि तो ईश्वर प्राणी कर्मसापेक्ष सृष्टी निर्माण करतो. मनाने नाही, कशाने नाही. ज्याचं जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला भोग प्राप्त होण्याकरता ही सृष्टी काय करतो? म्हणजे याला सृष्टीची प्रक्रिया म्हणत असतात. त्याच्यामध्ये परिणामवाद, सांख्य, नैयायिकाचा आरंभवाद आहे. परमाणू आरंभित जगत आहे. हे अगोदर कोण आहे? परमाणूपासून एक पृथ्वी तयार होते. सगळ्या परमाणूचा एक समुदाय एकत्र झाला म्हणजे त्याला काय म्हणायचं? पृथ्वी म्हणायचं. सगळे म्हणजे नैयायिकाचा कोणता वाद आहे? आरंभवाद. बरं, कारण जसंच्या तसंच राहतं. आणि स्वतंत्र एक कार्य काय होतं? उत्पन्न. म्हणजे पंचदशीच्या 6व्या प्रकरणामध्ये खंडन आहे. आरंभवादाचं काय केलेलं आहे? खंडन केलं आहे. आणि अवस्थांतर प्राप्त होणे याला म्हणत असतात काय आपला 2-3 आहे. परिणामवाद. कोणता वाद? दूध आहे. दूध भागातून दधी भावाला प्राप्त होणे याला म्हणतात परिणामवाद. आणि शेवटी वेदांताचा कोणता वाद आहे? विवर्तवाद म्हणजे हे परमार्थ स्वरूप आहे. उदाहरणार्थ दोरीवर ते सर्पाचा भास होतो. काय होतो? बघा, सर्प दृष्टीकडून आला का? बरं, दोरीपासून सर्प झाला का? दोरीपासून सर्प उत्पन्न होत नाही. दृष्टीकडून येत नाही. दोरी सर्प होत भासला याची संगती काय लावणार? तर दोरीच्या अज्ञानाचा काय परिणाम आहे. त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगत कुठून आलं नाही. ब्रह्मापासून जगत झालं नाही. ब्रह्मजगत भासते याची. मग कुणाचा परिणाम?
त्यालाच म्हणतात माया, प्रकृती, अज्ञान, अविद्या हे एकाच वस्तूचे काय सगळे. मग जगात कोणाचा परिणाम आहे? मग माया कशी आहे उलट? ती सद्रूप आहे का, चिद्रूप आहे का? आणि सत्माना आहे तिला तर ब्रह्मज्ञान झालं तर काय होते? बाद होतं. बरं तिला असत रूप म्हणावे तर भासते, असत म्हणावं तर भासते, सत म्हणावं तर नाश होते. सदा सदा म्हणजेच अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या. आता कोणाचं कार्य आहे? मग माया का म्हणाय मिथ्या. मग जगात सत्य होईल का मिथ्या होईल? जगात हे सुद्धा काय? मग मिथ्या असून काय होते? भासते. दिसते तसे नसते म्हणून जग. जगात आता काय होतं? जन जाय ते समजतात. जन जायचं म्हणजे ज म्हणजे जन्मते आणि ग म्हणजे गच्छन्ती. त्याचं दोन धातूमुळे एक नाव तयार झालं आहे. नामापासून काय? धातूपासूनच नाम तयार होत असतात ना. म्हणजे उत्पन्न होते आणि काय होते? जाते उत्पन्न. तशी त्याची स्थिती नाचत जाईल. म्हणून मग जगताचं स्वरूप सांगितलं ना. तो वाद सांगते वेळी 15व्या अध्यायामध्ये का म्हणलं हे जगत कोणापासून झालं? ऊर्ध्व मूळ. नाही बा बरोबर सुंदर वेदांत सांगितलं आहे बा. म्हणलं जगत कसं आहे? ऊर्ध्व म्हणजे ब्रह्म. आणि ब्रह्माची मायेचा काय आला संबंध. मग एकाएकी ब्रह्मापासून हे सगळे पंचमहाभूत तुमचे काय त्याचे प्रत्येक विषय त्याचे आपापल्या बुद्धाचा आपापला काय असतो? विषय असतो. आणि अशा रीतीने पंचज्ञानेंद्रिय वगैरे मिळून त्या श्लोकाचं स्वरूप नाही का? जगताचं स्वरूप कसं आहे? ऊर्ध्व मूल अधर्ष आणि पुढे अश्वत्थम अस्वत्थ रूप आहे त्याचं. आहे त्या प्रमाणामध्ये ते टिकू शकत. आपल्याला असं वाटतं आजच म्हातारपणाला आजच म्हाताराला काही क्षणोक्षणाला येत होता. आपली भूक आता शेवटच्या घासाला गेली. एकाच घासाने भूक गेली की प्रत्येक घासाला भूक जात होती. स्वच्छ रूपाचं वर्णन आहे. स्वच्छ म्हणजे उद्या जोपर्यंत टिकू शकत नाही त्याला काय म्हणायचं? म्हणजे जगात विचारामध्ये असा विचार केला. प्रत्येक दर्शन करायचे काय माप आहे. मग सांख्य सुद्धा नाही का? सांख्य काय करत असते? प्रकृती सर्व करत असते. जाणत असते तुझी जड प्रकृती जगत कसं निर्माण करू शकेल? मग त्याच्याकरता माया आहे. माया सुद्धा घ्यावी लागत असते. मग माया एक उपाधी लागला म्हणजे ईश्वर भाव प्राप्त होतो. कोणता भाव? आणि तो ईश्वर ही सृष्टी काय करतो? मग ईश्वराच्या ठिकाणी प्राणिकर्मासापेक्षा एक संकल्प उत्पन्न होतो. एकोहम भविष्य. आणि अशा रीतीने हे सर्व सृष्टी काय करत असतं? मग पहिला भूत कोणता आहे? आकाश. आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून जलापासून आणि पंचमहाभूताचं पहिला त्याचा सूक्ष्म देह, पुढे नंतर स्थूल ब्रह्मांड उत्पन्न होतं. पंचीकरण होत असते. ही वेदांताची जगताची काय आहे? ही प्रक्रिया आहे. म्हणून सांख्याचा परिणामवाद, वेदांताचा विवर्तवाद, नैयायिकाचा आरंभ, नास्तिकाचा जगताच्या बाजूतले मत आहे. पुढे सृष्टी उत्पत्तीचा प्रकार 15व्या अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये सगळं भूमिरापो नलो वायोखम. त्याला विज्ञान म्हणतात. काय म्हणायचं? ऐकायचं ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. विज्ञान हे सत्य समजणं हेच अज्ञान आहे. की अज्ञान गेलं म्हणजे जगताचं संपलं जगत. त्याचं कारणच कोण आहे? अज्ञानच आहे. की ज्ञान आणि अज्ञानाची काय अज्ञान नाही काय हरपले त्याच्यामध्ये जाणीव चेतना विचार
देह नाव ध्यान हे प्रपंच सत्यबुद्धी ध्यान हे जाण. पाठ आहे तर तुमचा काही प्रश्न नाही आहे. जगात सृष्टीची प्रक्रिया, सृष्टी कशी निर्माण झाली, प्रत्येकाचे मत भिन्न भिन्न आहे. नाही आहे कोणतं परमाणूचं कार्य आहे, कोणाचं कार्य आहे. आणि वेदांतशास्त्रामध्ये परमाणूचं कार्य आहे का मायेचं कार्य आहे. सगळं आहे का मायेचं. तिला माया कशी मानायची, काय मानायची, स्वतंत्र मानावी तर नेहमी जगत उत्पन्न करीत राहील, मोक्ष प्राप्तच होणार नाही. म्हणून तिला स्वतंत्र मानता येत नाही. कुणाच्या मयाध्यक्षेने प्रकृती हे तुला नाही न कोणते. कारण तिला अधिष्ठान कोण आहे, मायेला ब्रह्म आहे. आणि मग त्याच्या त्याचा ईश्वर भाव होता. कोणता भाव? आणि ईश्वर भावाला म्हणजे जगत काय करतो, जगताचा करता जीव होऊ शकतो का? मग कोणीतरी ईश्वर काय केला पाहिजे, तो सामान्य का असामान्य? असामान्य. तुमच्या नाही काय गणपतीसुद्धा जगताचा करता होऊ शकत नाही. कोण? नमाजी. पण अथर्व शीर्षामध्ये आहे बघा. आणि तुला ईश्वर भाव प्राप्त होतो. कोणता भाव? आणि ईश्वर भाव तम ब्रह्मा त्वमासी तम तत् जायते वगैरे असं त्याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. म्हटलं तुमच्यापासून हे जगत उत्पन्न होते, तुमच्यावरच काय होते. सर्व जगतामध्ये कोणाची व्याप्ती आहे? मग ईश्वर सर्वभूतानां हृदये ब्रह्मायण सर्वभूतानि यंत्रारूढः. मग ईश्वर हा सर्वव्यापी आहे. प्रेरणा करणारा कोण आहे? ईश्वर. अंत काय नाही का? प्रेरक आहे ना तो. पण जगताची उत्पत्तीचा प्रकार वेदांतशास्त्रामध्ये, भक्तिशास्त्रामध्ये काय केलेलं आहे. जयापासून हे सकळ महिमंडळे झाले, तो पंढरीचा राहणा नयानुमाना श्रुतीशी. पुढे बरं. आता अभंग राहिले तुमचे 6 अभंग राहिले. मग आता गुरुवार आहे आपला. आज कोणता दिवस आहे? बरं, गुरुवारी अभंग करून टाकू की पूर्ण. उद्या गुरुपूजन सोहळा आहे, चतुर्थ वर्षाचा. हा निरोप समारंभ आहे उद्या. बाबा ते निरोप फक्त अभ्यासाच्या बाबतीमध्ये वास्तविक साधक ही अवस्था तिला काही नसतो, निरोप नसतो. काय हरकत नाही. परवा श्री गुरु